आपलं ज्या पद्धतीने टीमचं आपण स्वागत केलं त्या संस्थेनं पाहिजे, काय फिलिंग आहे तुमच्या सगळ्या समूहाची आणि तुझी सुद्धा? खूप छान वाटते सर, कारण मी मराठवाड्यातले आणि मराठवाड्यात कुठेतरी एवढं मोठं पूर्ण इंडियन टीमचं स्वागत केलंय. त्यासाठी मी विक्रम टीला खूप खूप धन्यवाद देते, कारण आम्ही म्हणजे मोदी सरांकडे गेलो होतो, राहुल गांधीकडे किंवा राष्ट्रपती मॅमकडे किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, बाकीचे सर्व स्टेटचे मुख्यमंत्री किंवा आमच्या पर्सनल गावी स्वतःचे स्वागत झालं. पण मराठवाड्या जालन्यासारख्या सिटीत पूर्ण टीमला कोणतरी बोलवतं आणि त्यांचं पूर्ण स्वागत करतं, एक म्हणजे अभिमान वाटतो. जसं की तुम्ही सांगितलं मोदींना भेटले तर आणि मुख्यमंत्र्यांना पण भेटले, पण आपल्या मायभूमीमध्ये कौतुक होताना एक वेगळी फीलिंग आहे, त्याबद्दल काय सांगाल? सर खूप छान वाटतं. मी जेव्हा महाराष्ट्रात रिटर्न आले तेव्हा मी पहिल्यांदा सोलापूरला गेले. सोलापूरला पण माझं खूप मोठं विमानतळापासून जे माझ्या ब्लाइंड स्कूल पर्यंत खूप मोठी रॅली काढली, स्वागत केलं. आणि माझ्या स्वतःच्या गावी जेव्हा मी हिंगोलीला परत आले होते तेव्हा पण खूप मोठं स्वागत केलं. म्हणजे असं खूप छान वाटतं की कोण एक अगोदर आपल्याला एक दिसत नाही म्हणून ही एवढीच ओळख होती, पण आज एक नवीन ओळख मिळाली आणि त्यानंतर आपल्या एवढं मोठ्या प्रमाणात सत्कार होतो, आपल्याला लोक ओळखायला लागतात, तर खूप छान वाटतंय सर. इनको बुलाने का बस एक ही मकसद था कि हम आज विक्रम टी के जो कड़कपन की बात करते हैं, वो कड़कपन कहीं ना कहीं इनके स्टोरी में हमको दिखा। और ऐसी बहुत सारी स्टोरीज है जिनको सबको ही हम सेलिब्रेट करेंगे। तो ऐसे इनके साथ में इनके जो स्टोरी में हमको कड़कपन दिखा, उसको सेलिब्रेट करने, उसको सलाम करने हमने उनको बुलाया। और बहुत प्यार से वो लोग भी आ गए और एकदम उनका सम्मान हमने किया अच्छे से। और कैसा फील करते अभी हमारा दिल बहुत खुश हो रहा है ये करके, क्योंकि जो हमने सोसाइटी से हमको जो मिलता है वही हम वापस सोसाइटी को दे रहे हैं। ऐसा कुछ ऊपर से आके हम सोसाइटी को नहीं दे रहे, हम जो उनसे कमा रहे हैं वही उनको वापस दे रहे हैं। तो ये कर कर हमको बहुत खुशी मिलती है। और हमारे दादा का एक ही स्लोगन है कि अगर लेते हो तो वापस देना भी सीखो, तो बस वही हम कर रहे हैं। आप तीसरी पीढ़ी है, संस्था को बहुत सालों से इस तरह से प्रोग्राम होता है, हर साल हम आते हैं, तो कैसा लगता है यहाँ पे आगे चल के, मतलब तीसरी पीढ़ी में ये सम्मान? बस अभी जो दादा ने, पापा ने, सबने ये इतना लंबा चलाया है, वही पूरी लेगेसी मेंटेन करनी है, वही पूरा सेम लेकर चलना है। और उससे और क्या बेहतर हो सकता है वही देखना है। अभी बेस्ट हो रहा है, और क्या बेटर कर सकते हैं सोसाइटी के लिए और कंपनी के लिए, वो देखना है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।